अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. यंदा श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. त्यातल्या त्यात एकादशी, पौर्णिमा, दुर्गाष्टमी, अमावस्या आणि सोमवार हे अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. यंदा 24 ऑगस्ट 2026ला एकादशी आलेली आहे आणि श्रावणातला दुसरा सोमवार आहे. भागवत एकादशी आहे. आता त्याच्या आदल्या दिवशी ही पुत्रदा एकादशी आहे, जी स्मार्त आहे. स्मार्त म्हणजे काय? जे संन्याशी लोक आहेत तर ते स्मार्त एकादशी धरतात आणि आपल्यासारखे संसारिक लोक ही भागवत एकादशी धरतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त भागवत एकादशीला भगवान विष्णूंची कुठली सेवा करावी, कारण अतिशय दुर्मिळ योग आलेला आहे की एकादशीला नारायणाची पण सेवा करायची आहे आणि आपल्याला भगवान शंकरांची पण सेवा करायची. आजच्या व्हिडिओमध्ये नारायणाची म्हणजेच भगवान विष्णूंची कशी सेवा करावी त्या संदर्भातली माहिती आहे. व्हिडिओ सगळा बघा. एकादशी म्हटलं तर भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. ह्या दिवशी आपल्याला काय काय करायचं असतं तर प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती आहे. संतान प्राप्तीची सेवा ज्यांना करायची आहे त्यांनी 23 तारखेला करावी किंवा तुम्ही 24ला पण सुरुवात करू शकता, अडचण नाही. कारण पुत्रदा एकादशी थोडक्यात काय की पुत्र प्राप्तीसाठी ती सेवा केली जाते आणि असंख्य महिलांना त्याचा अनुभव आलेला आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्हाला त्या पुत्रदा एकादशीची सेवा ही तुम्हाला 23 तारखेलाच करायची आहे. आज फक्त भगवान विष्णूंची सेवा तुम्हाला सांगायची आहे. आता ज्यांना 23ला नाही शक्य होत त्यांनी 24ला संतान प्राप्तीच्या सेवा केल्या तरी चालेल. त्या काय मी ते पण तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी सकाळी उठून शुचिर्भूत होऊन बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करावा. काही नसेल येत तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करावा. 108 वेळा म्हटला तरी अतिउत्तम, नाहीतर फक्त तुम्ही एक वेळा पुरुष सूक्त म्हणूनही बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. अभिषेक करून झाल्यावर मूर्ती तांबण्यातून काढून बाजूला ठेवायची. आता पहिला प्रश्न असा येईल की आधी सेवा कोणाची करायची? असं काही नाही आहे. भगवान शंकरांची पण करू शकता, पण मूर्ती म्हटलं तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर छानपैकी अभिषेक करायचा, त्यांना वस्त्र परिधान करायचं, पिवळे फुलं बाळकृष्णांना अर्पण करायचे. सगळं करत असताना अखंड ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा. हे करून झाल्यावर बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करावे. एकादशीला तुळस तोडत नाही, सगळ्यांना माहिती आहे. तुळशीचा पण उपवास असतो म्हणून तुळशीला पण जलही अर्पण करत नाही. आता काही ठिकाणी असं आहे की एकादशीला नाही करायचं, म्हणजे एकादशीला आपण तुळशीची सेवा करू शकतो पण द्वादशीला तुळशीची सेवा करायची नाही असं म्हणतात. पण आपण जो रूल फॉलो करत आलोय की एकादशीला तुळशीचा पण उपवास असतो, की खूप पवित्र असं म्हणून तिला स्पर्शही करायचा नाही आणि तुळस तोडणंही निषिद्ध मानलं आहे. म्हणून एकादशीला अजिबात तुळस तोडायची नाही. ते करून झाल्यावर विकत आणून किंवा आदल्या दिवशी म्हणजे तुम्ही शनिवारीच तुळस तोडून ठेवायची फ्रीजमध्ये आणि एक तरी तुळशी पान अर्पण करायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा मंत्र जप करायचा. नाही तर 108 किंवा 1000 विष्णू सहस्रनामावलीचं पठण करून तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता. आता सोमवारची सेवा असल्यामुळे फक्त तुम्ही 108 वेळा किंवा 21 वेळा 51 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा मंत्र जप केला तरी हरकत नाही. हे करून झाल्यावर आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करून झाल्यावर दिवसभरात जशी जमेल तशी तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. तुळशीपत्र अर्पण करायचे आहे आणि व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं. एकदा तरी विष्णू सहस्रनामावलीचं पठण करा. बघा काय होतं ना, आपल्याला असं नेहमी वाटत असतं की 3 रात्रीची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करावी, 21 दिवसाची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करावी. पण एकादशीचं अवचित्त साधून तुम्ही 21 वेळा श्री व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करू शकता. ते कधी? सोमवारी रात्री, एकादशीच्या रात्री, सोमवारच्या रात्री. आधी सांगते, सोमवारची रात्र तुम्हाला 12 वाजता शुचिर्भूत होऊन 11:15ला आंघोळ वगैरे करून बसावं. काही मांडणी वगैरे करायची गरज नाही. देवासमोर बसावं आणि 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करावं. एक रात्रीची ती सेवा करा. तुम्हाला माहिती का, तुम्ही जर 12 एकादशी प्रत्येक एकादशीला विष्णू सहस्रनाम हे रात्री 12 वाजता 12 वेळा पठण केलं तर आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टी, असाध्य गोष्टी सुद्धा साध्य होतात. बरेच लोक ही सेवा करतात. ज्यांना नाही शक्य होत त्यांनी व्यंकटेश स्तोत्रम तरी 21 वेळा पठण करावं. सुरुवातीचे 20 वेळा आपण 1 ते 8 ओव्यांपर्यंत संस्कृतमध्ये पठण करणार असेल तर ते करावं. नंतर 21व्या वेळी तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे. अतिशय सुंदर ही सेवा आहे. आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. सोमवारी रात्री. समजलं असेल. आता
ताई आमचं लहान बाळ आहे, तुम्ही दिवसभरात नक्कीच करू शकता. आता दिवसभरात करायचं असेल तर मी सकाळी 7 वेळा म्हणेल, दुपारी 7 वेळा म्हणेल आणि संध्याकाळी 7 वेळा म्हणेल. आता खरं तर बघायला गेलं ना, तर व्यंकटेश स्तोत्रम खूप छोटा आहे. म्हणजे अगदी 7 वेळा जरी म्हणायचं म्हटलं, 21 वेळा जरी म्हणायचं म्हटलं ना, तरी आपलं 25 मिनिटात होतं. ज्यांचं पाठ आहे त्यांचं सांगते. मग जर तुम्ही दिवसभरात सकाळी करा किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा, एकाच बैठकीत 21 वेळा पठण केलं तर ज्यांना रात्री सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी आवर्जून एकादशीला करावं. ताई आम्हाला एकादशीला सत्यनारायण करायचं आहे, करू शकता. फक्त बाळकृष्ण आला ना, शिराचा नैवेद्य नाही दाखवायचा, तिथे फक्त खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा. बाकी सगळी सेवा तुम्ही ज्या पद्धतीने आपण सत्यनारायण करत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या. बाकी असं काही वेगळं नाही. फक्त शिराचा नैवेद्य न दाखवता फक्त खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा. बाकी सगळी सेवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण जसं करतो त्या पद्धतीने करू शकता. हे झालं. आता सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की ताई श्रावणातला दुसरा सोमवार आहे, त्याच दिवशी एकादशी आली आहे, उपवास कसा सोडायचा? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. की भागवत एकादशी, कारण एकादशी तर आपण त्या दिवशी सोडूच शकत नाही आणि सोमवार तर आपल्याला सोडावा लागेल. मग अशा वेळेस काय करायचं? बघा, भगवान शंकरांच्या उपासनेचा महत्वाचा काळ हा प्रदोष काळ असतो. कोणी सकाळी पण उपासना करतं. दुसऱ्या श्रावण सोमवारची आपण सेवा केली, उपासना केली छानपैकी, ती करून झाली की संध्याकाळी जो काही नैवेद्य आपण दाखवणार आहोत, दही भाताचा नैवेद्य मोस्टली भगवान शंकरांची उपासना असली, सोमवार जरी असला तरी पण आपण दही भातात थोडंसं तरी नैवेद्य भगवान शंकरांना दाखवतो. मग नंतर वरण भात भाजी चपाती जी काही केली आहे ती पण तुम्हाला दाखवायची आहे. पण आधी जो काही आपण दही भाताचा नैवेद्य दाखवणार आहोत त्या दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा. आता प्रश्न असा पण आहे, ताई एकादशीला तर तांदूळ चालत नाही, मग दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा का? भगवान शंकरांना दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा असतो. आता आमच्या घरातही प्रदोष व्रत केले जातात, तर प्रत्येक प्रदोष व्रताला दही भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो. तो त्यांना अतिशय प्रिय आहे. तुमच्या घरात जर दही भाताची पद्धत नसेल तर भाजी पोळी जी असेल तो नैवेद्य अर्पण करू शकतो. पण भगवान शंकरांना दही भाताचा नैवेद्य अर्पण करायचा. अर्पण करून झाल्यावर त्या दही भाताचा वास घ्यायचा. लक्षात ठेवा, त्या दही भाताचा वास घेतल्यावर आपल्याला ती खाण्याची वृत्ती निर्माण होते. त्या वासामुळे, दह्याचा वास आहे, भाताचा वास आहे, ती खाण्याची वृत्ती होते. आणि ती खाण्याची वृत्ती जरी आपल्यात झाली तरी सुद्धा आपला उपवास मोडतो. ज्यांचं एकादशी व्रत नाही त्यांनी तर डायरेक्ट संध्याकाळी भोजन घ्यावं, जेवण करावं. पण ज्यांचं एकादशी पण आहे आणि ज्यांचं श्रावण सोमवार पण आहे, दोन्ही पण एकत्र आल्यामुळे तुम्हाला हा उपाय आहे की कुठलं पण अन्न, अगदी भाजी चपाती जरी गेली तर त्या भाजीचा वास घ्यावा, की जेणेकरून ती भाजी खाण्याची वृत्ती आपल्यात निर्माण होते आणि आपला उपवास त्या खऱ्या अर्थाने तो सुटतो. कारण काहीतरी बनवलं आहे आणि काहीतरी खाण्याची इच्छा होणं, तर आपलं जो व्रत करतो ना त्याचा भंग होऊन जातो आपण, की आपण म्हणजे तो जो व्रत आहे ते आपल्याकडनं सुटून जातं. तर हे तसंच आहे की तुम्हाला काय करायचं आहे, दही भात किंवा काही भाजी चपाती असेल तर त्याचा वास घ्यायचा आहे की जेणेकरून तुमचा उपवास सुटून जाईल. आता एकादशीला तर भगर खाऊ शकतो आणि सोमवारला तर भगर चालत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस आपल्याला दोन्ही टाइम खिचडी खायची आहे. जर सोमवारचा उपवास तुमचा गोडधोडाचा असेल, निरंकार असेल, तर तुम्ही काय 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 करू शकता? तर सोमवारी तुम्ही सकाळी राजगिरा, चहा, दूध जो काही तुम्ही खाणार असेल तो खाऊ शकता. संध्याकाळी तुम्ही खिचडी पण खाऊ शकता. थोडक्यात काय की तुमचा तो सोमवारचा उपवास पण सुटेल आणि काय म्हणता, जो एकादशी आहे ती सुद्धा कंटिन्यू राहील. आता काही काही ठिकाणी सोमवारी पण खिचडी खाता, तुम्ही सकाळी खिचडी खा, संध्याकाळी वडे खा. एकादशीला भगर चालते पण सोमवारला भगर चालत नाही, म्हणजे त्या दिवशी तुम्हाला भगर करायचीच नाही आहे, भगर तुम्हाला स्किप करायची आहे. ज्यांना करायची आहे, एकादशी पण आहे आणि सोमवार पण आहे, मग त्यांनी संध्याकाळी भगर खावी की जेणेकरून त्यांचा तो उपवास सुटला जाईल. पण खरं तर भगर निषिद्ध आहे सोमवारासाठी. मग दोन्ही टाइम खिचडी खाऊन किंवा फलहार घेऊन तुम्ही उपवास करू शकता, तुमच्यावर आहे. ज्यांचं फक्त श्रावण सोमवार आहे आमच्यासारखे, तर त्यांनी बिंदास जे काही घरात बनवलं आहे, सकाळचा जो काही आपण काही सेवा करणार आहे, उपवास असणार आहे तो करायचा आणि संध्याकाळी आपला उपवास सोडला जातो. बऱ्याच लोकांमध्ये हा संभ्रम आहे. तर आता भागवत एकादशी खूप महत्वाचा दिवस, तुम्ही एक दिवसीय संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पण पारायण करू शकता. तुम्हाला सांगते, भागवत ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यात बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मंदिरात केलं जातं. तुमची इच्छा असेल तर एक दिवसीय भागवत ग्रंथ, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ बऱ्याच महिलांना माहिती आहे, त्याचं पारायण करा. किंवा केंद्रात तर असेलच, एकादशीच्या दिवशी प्रत्येक केंद्रामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण केलं जातं. तुमची इच्छा असेल तर तिथे जाऊन श्रवण तर करा तुम्ही, आणि नाही तर तुम्ही घरात करू शकता. 1.5-2 तास तुम्हाला लागेल, पण खूप सुंदर सेवा घडेल ती. जे तुम्ही विचार करा, श्रावण महिना आहे,
त्यातल्या त्यात एकादशी आहे आणि त्याच एकादशीचं अवचित्त साधून तुमच्या घरात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारण होतं. किती सुंदर सेवा तुमच्याकडनं घडेल. नक्कीच ही सेवा करा. जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना भागवत ग्रंथाचं पठण करणं शक्य होत नाही त्यांनी मग व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनामावली, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा. पण ज्यांना करायचं नाही, एक दिवसात तुम्हाला करायचंच आहे ताई, त्यांनी नक्कीच संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करा. छान अनुभव येईल. ही सेवा पितरांसाठी आहे. जे ऋण फेडण्यासाठी आपण इथं आलोय ना, ते फेडण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.